संघटनेच्या वतीनं मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्मातील लोकांनी मोर्चा काढला होता। या मोर्चाला फक्त मराठा समाजातील लोक आहे असं कुठेही नाही। मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो की ह्या देशामध्ये सर्वप्रथम आरक्षणाची सुरुवात केली छत्रपती शाहू महाराजांनी। ते मराठा जातीतून येतात पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, कारण त्यावेळेच्या संकल्पना वेगळ्या होत्या। आरक्षण ही श्रीमंत होण्याची संकल्पना नाही किंवा योजना नाही, हे पण शाहू महाराजांना माहिती होतं। म्हणून प्रवाहाच्या बाहेर असलेल्या समाजाला प्रवाहात आणलं तरच इथल्या देशाचं मातृभूमीचं मातीचं कल्याण होईल, त्या माणसाला माहिती होतं। आणि म्हणून शाहू महाराजांनी दलित समाजाला नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण दिलं। पुढे याच गोष्टीचं भान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मागासवर्ग समाजाला जे प्रवाहाच्या बाहेर होते, हजारो वर्ष त्यांच्यावर अन्याय चालू होता, त्यांना घटनेमध्ये संरक्षण देऊन आरक्षण दिलं। आज तेही आरक्षण चालू आहे। ओबीसी समाजाला 1990ला मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशनने आरक्षणाची तरतूद दिली। त्या अगोदर या देशामध्ये असलेल्या आरक्षणामध्ये एकूण लोकसंख्येच्या 100% आरक्षणाची तरतूद आहे। म्हणजे या राज्यामध्ये जर एखादा समाज 12% असेल तर त्याला 12% आरक्षण, कोणी 15% असेल तर 15% आरक्षण, आणि ते दिलंय 15/4 आणि 16/4 मध्ये दिले घटनेच्या। परंतु मंडल कमिशन या देशानं मान्य केला। मंडल कमिशन ओबीसी समाजासाठी आला। ओबीसी हा समाज नाही, तो एक प्रवर्ग आहे। आणि या मंडल कमिशननं जी जातीची यादी दिली, त्या जातीच्या यादीमध्ये मंडल कमिशननं सांगितलं की ह्या जाती सुद्धा मागासलेल्या सिद्ध झाल्यात आणि पूर्ण देशानं ज्या जाती त्यात ऍड नव्हत्या त्या जातीने सुद्धा मंडल कमिशन मान्य केलं। पण मंडल कमिशनने काय तरतूद घातली की या अगोदर असलेलं 100% जातीला 100% मतदान असं होणार नाही, तर एकूण जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या 50% आरक्षण राहील। म्हणजे काय, जर एखादा समाज या राज्यामध्ये 32% आहे तर त्याला अर्धच आरक्षण म्हणजे 16% आरक्षण। आणि ह्या राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गाला 16%च आरक्षण होतं, पण 1994ला ते आरक्षण अचानक 32% केलं गेलं। त्याला कुठला आयोग नेमला नाही। ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहात का? आम्ही ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात नाही, आम्ही ओबीसी समाजाचं जे 16% आरक्षण आहे त्याच्या विरोधात नाही, पण बेकायदेशीररित्या ओबीसींना सुद्धा आणि मराठ्यांना सुद्धा अंधारात ठेवून शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे वरचं 16% आरक्षण इतर प्रवर्गाचं ओबीसीत देऊन टाकलं, कुठल्याही आयोग न नेमता आम्ही त्या 16% आरक्षण सुद्धा आमचंच आहे असं बेकायदेशीररित्या म्हणणारे ओबीसीच्या विरोधात आहे। आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही। मंडल आयोगाला आपण विरोध करताय का? मंडल आयोगाला विरोध असता तर त्यावेळेच्या समाजानं तो मान्य केला नसता। मंडल आयोग जितक्या मोठ्यापणानं मराठा समाजानं ऍक्सेप्ट केला, मराठा समाजाचं त्यात नाव आहे। आता मला सांगा, मंडल आयोगानं जी यादी दिली जातीची त्यामध्ये कुणबी समाजाची जातीचं नाव आहे। कुणबी म्हणजे काय हो, जो मातीत बी पेरतो म्हणजे तो कुणबी। तुकाराम महाराज म्हणले बरं झालं देवा कुणबीचे केले, शिवाजी महाराजांना कुणबी संबोधलं। मला सांगा, मग कुणबी म्हणजे बी पेरणारा असेल तर त्या शेतकरी मराठा वर्ग कुणबीत येत नाही का? तुम्हाला कुठल्या नोंदी लागतात, सुप्रीम कोर्ट असं म्हणतं का मराठा ही जातच अस्तित्वात नाहीये। सुप्रीम कोर्ट म्हणतं मराठा ही जात अस्तित्वातच नाही, तर मग या राज्यातल्या कोट्यावधी मराठ्यांच्या टिस्या चौकात जाळायचा कार्यक्रम घ्या आणि आमच्या टिस्यावर लिहिलेलं मराठा हे नाव खोडून आम्हाला तिला कुणबी लिहायची परवानगी द्या। मला सांगा सर, आज जर मराठा आरक्षण कायदेशीर असतं तर आमचा एक माणूस गाडीत बसून गेला असता आणि मुंबईने आरक्षण घेऊन आला असता। मराठा आरक्षण कायद्यात बसत नाही म्हणून तो झकमाऱ्या करता मी मुंबई चाललो ना। मागणी बेकायदेशीर म्हणता येत नाही, कायद्यात न बसणारी प्रत्येक मागणी बेकायदेशीर नसते। आरक्षण देण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, केंद्राच्या हातात आहे। तुम्ही राज्याकडे मागणी करता, आपण कायद्याचे तज्ञ आहात। एक गोष्ट लक्षात घ्या, जी फेक नॅरेटिव्ह आजपर्यंत पसरवले गेले की या देशामध्ये 16% आरक्षण फडणवीस सरकारने दिलं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं म्हणजे याचा अर्थ असं नाही की राज्य सरकारला अधिकार नाही, अधिकार राज्य सरकारलाच आहे। राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची नेमणूक करावी, मग नेमणूक केली, रिपोर्ट त्यांच्याकडे पाठवला की आम्ही मागास आहे, सिद्ध झालो। पण सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीचा हवाला देत सांगितलं, सुप्रीम कोर्ट असं म्हणत नाही की मराठे मागास नाही, सुप्रीम कोर्ट असं म्हणत नाही की मराठे खूप श्रीमंत आहेत। सुप्रीम कोर्ट स्पष्ट सांगतात की घटनेच्या आर्टिकल 141 नुसार सुप्रीम कोर्टाने एखादा निकाल दिला तर तो या देशावरती कायद्यासारखा लागू होतो, ॲज अ लॉ लागू होतो। त्याच्यामुळे आमची मागणी त्यावेळेस तिथे होती की इंदिरा साहनी विरोधात तामिळनाडू प्रत्येक वेळेस हाच दाखला दिला जातो, हे कितपत योग्य आहे? तामिळनाडूचं परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात गेलं, ज्याला विशेष संरक्षण आहे, जे बहुसंख्याक मराठा असल्यामुळे जाऊ शकत नाहीत। आणि मराठा समाज मागासलेला तुम्ही कोण दाखवणार? आज मी म्हटलं माझा बाप अल्पभूधारक आहे, तुम्ही शरद पवारकडे वोट करून म्हणता याचे 50 कारखाने, कसं सिद्ध करायचं जातीच्या भरोश्यावर मराठ्यांनी? म्हणजे या श्रीमंत मराठ्यांमुळे तुम्ही गोरगरीब मराठ्यांना फाशी घ्यायला लावणार का? मग अन्याय कोण करतोय? संविधानानं त्यावेळेच्या
आमची परिस्थिती वेगळी होती. आज परिस्थिती बदलली आहे. कोणता मराठा समाज आरक्षण मागतोय? नितेश राणे आरक्षण मागतोय. नितेश राणे आम्हाला विरोध करतोय. त्याला गरज नाही आरक्षणाची. आपण उपसमितीच्या अध्यक्षांवर पण आता टीका केली. तुम्ही सांगितलं की त्यांचं पोट भरलेलं आहे. अरे यार, आपल्याला भलायचं. तुम्ही मुंबईला जाणार आपल्याला आम्ही आज रात्री 9 वाजता मुंबईला जाणार आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे हे मुसलमानाचे पोरं, आज दलित समाजाचे पोरं आमच्यासाठी का आलेत? त्यांनी आम्हाला बघितलं ना आमची परिस्थिती. अहो मला सांगा, 12 मार्कावाला मागून येतो आणि लागतो. त्याचे 2 पिढ्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला. पण त्या मुलाला का तुम्ही त्याची शैक्षणिक सवलती द्या ना, पण तुम्ही जागांमध्ये कुठलं आरक्षण देताय? ज्या पोराला 12 मार्क आहे तो शेतकऱ्यांचा पोरग आहे, त्याला तुम्ही लावत नाही, 10 मार्काला लावता. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही बुद्धिमत्ता काय आरक्षणात ठेवताय? अहो जग कुठे गेलं? चंद्रावर गेलं ना तुम्ही जातीच्या आधारावर. आम्ही मराठी आहेत, तुम्ही आम्हाला आज काय हिनवताय? मला सांगा, कुठल्याही आंदोलनाला इतक्या खालच्या पातळीवर काय हिनवताय? आम्ही अधिकार मागतो ना, काय मागतोय आम्ही? किती संख्येने औरंगाबादवरून लाखोच्या संख्येने लोक गेलेले आहेत. आज आम्ही त्यांना जेवणाची व्यवस्था घेऊन आम्ही आज जवळपास 70 ते 80 वकील मित्रमंडळी आज तिथं जाणार आहोत. आम्ही आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी व्हायला चाललो नाही, आम्ही जाणारही नव्हतो. आमचं जायचं कारण असं तिथं त्यांची पाण्याची व्यवस्था नाही, जिथं राहताय तिथं मच्छरांचं प्रमाण इतकं, लाईट बंद केलेत महानगरपालिकेनं. कोण हे षडयंत्र करताय? तुम्ही आरक्षण द्यायचं नाही द्यायचं आम्ही सरकारच्या पोटातून घेऊ. सरकारला एवढंच विचारा आम्हाला की तुम्ही व्यक्ती द्वेष घेऊ नका, मराठा म्हणून द्वेष करू नका. या राज्यामध्ये, या गाव तांडा वाडी वस्तीमध्ये 2च धनगराची घरं गावात आहे, 2च अल्पसंख्याकाची घरं गावात आहे. 5-5 हजार वराड येतं लोकांचं. आम्ही मराठ्याचे पोरं आमची बहीण समजून पंक्तीत वाढायला भेटतो. एखादी धनगराची मुलगी नांदायला गेली तर मराठ्याच्या बहीणच्या डोळ्यात पाणी येतं की आमची पोरगी लेख नांदायला चालली. आम्ही कधीच जातीवाद करत नाही. हा जातीवाद सरकारच्या यंत्रणेद्वारे पसरवला जातं. अतिशय खालच्या पातळीवरती चाललेली आंदोलनाची मिश्किल टिप्पणी ही सरकारने त्वरित थांबावी. अन्यथा आम्ही जो इतर समाज आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वाढ बघतोय याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव ॲडव्होकेट दत्ता हुड पाटील. मी हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात वकिली करतो संभाजीनगरला. आणि आम्ही हे आज आमचं मोर्चाचं निमित्त एवढंच होतं की आमचं मनोज दादांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला पूर्ण समज काढलेला आहे. येथे जे आमचे आंदोलक गेलेले आहेत त्यांना सरकार आणि फडणवीस हे त्रास देत आहेत. त्यांच्यापर्यंत पाण्याच्या सुविधा पुरवू देत नाहीत, त्यांना विजेची सुविधा पुरवू देत नाहीत, त्यांना स्वच्छतेच्या सुविधा देत नाहीत. जरी मराठा काही प्रमाणामध्ये मुंबईत गेलेला असला, आज रोजी आमचे 1 ते 2 कोटी बांधव मुंबईत गेलेले आहेत, पण संपूर्ण राज्यभरात आमचे 4 ते 5 कोटी बांधव अद्यापही फिरत आहेत. सरकारनं हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकारने जर मुंबईमध्ये आमच्या बांधवांना त्रास दिला तर राज्यभरातील मराठा समाज हा सरकारला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर मुंबईत आमच्या मराठ्यांना जर पाण्याचा घोट मिळू दिला नाही तर राज्यभरातील धरणाच्या पाईपलाईन असतील किंवा राज्यभरात होणारा पाणी पुरवठा असेल तो मराठ्यांच्या शेतातून जातो. मराठा समाजाला जर वेळीच सरकारने न्याय दिला नाही आणि मराठ्यांचा छळ थांबवला नाही तर सरकारचा सुद्धा छळ करण्यास मराठे मागे पुढे बघणार नाही.